भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटना पॉलिटिक्स या विषयांतर्गत भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आपण आज पाहणार आहोत, की ज्या प्रस्तावनेमध्ये भारतीय घटनेची रचना असेल, शासन व्यवस्थेचा आराखडा, संघ शासन व्यवस्था आणि राज्य शासन व्यवस्थेचा अभ्यास जो आहे तो आपण आज या तासाला करणार आहोत. तर सुरुवातीला आपण प्रस्तावना पाहणार आहोत. राज्यघटना. आता ह्या राज्यघटनेचा आपण अभ्यास करत असताना आधुनिक जी काही शासन व्यवस्था आहे, ही आधुनिक शासन व्यवस्था ही लोक कल्याणासाठी कार्य करणारी राजकीय यंत्रणा असल्याचे मानले जाते. पर्याप्त अधिकार व कार्य असलेली एक विशिष्ट स्वरूपाची सरकार निर्माण करण्याची गरज यातून होते. थोडक्यामध्ये आपण राज्यघटनाचा आपण अभ्यास करत असताना या राज्यघटनेमध्ये ज्या काही गोष्टी सांगितले, जे नियम असतील, कायदे असतील, अधिकार असतील, कर्तव्य असतील, या सर्वांची मांडणी जी आहे ती मांडणी ह्या राज्यघटनेमध्ये केलेली आहे. आणि ही राज्यघटना आपण जर पाहिली तर राज्यघटना म्हणजे असा दस्तऐवज आहे की ज्यामध्ये शासनाचे स्वरूप नागरिक आणि शासन यांच्या संबंधीची निश्चिती आणि वर्णन करणाऱ्या कायद्यांचा नियमांचा समावेश होतो. म्हणजे राज्यघटना आपण कशाला म्हणायचं आहे? राज्यघटना एक दस्तऐवज आहे. म्हणजे थोडक्यामध्ये राज्यघटना हे एक असं पुस्तक आहे की ज्या पुस्तकामध्ये शासनाचं स्वरूप, नागरिक आणि शासन यांच्या संबंधीची निश्चिती आणि वर्णन करणाऱ्या कायद्यांचा आणि नियमांचा यामध्ये समावेश आहे. म्हणजे ह्या राज्यघटनेमध्ये आपण ओव्हरऑल किंवा अभ्यास करत असताना ह्यामध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे? तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो आपला अभ्यास आहे तो आहे शासनाचं स्वरूप. म्हणजे भारतीय जी काही शासन व्यवस्था आहे, ही भारतीय शासन व्यवस्था कोणत्या स्वरूपाची आहे? त्याचबरोबर नागरिक आणि शासन यांच्या संबंधाची निश्चिती आणि वर्णन करणाऱ्या कायद्यांचा नियमांचा समावेश होतोय. म्हणजे या राज्यघटनेमध्ये अनेक स्वरूपाची कलमं आहेत, अनेक नियम आहेत, अनुसूच्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या अनुसूचीच्या माध्यमातून नागरिक आणि शासन किंवा एकूण जे असणारे सर्व जे काही कायदे असतील किंवा नियम असतील, ह्या नियमांचं वर्णन ह्या राज्यघटनेमध्ये केलेलं आहे. आता ह्या नियमांचं वर्णन करत असताना किंवा नागरिक असेल किंवा शासन असेल यांच्या संबंधीची निश्चिती करत असताना दोन बाबी ह्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. एक बाबी म्हणजे काय? तर एक आहे विविध स्तरावरील शासनामधील संबंध व शासन आणि नागरिक यांच्यामधील संबंध. म्हणजे दोन स्वरूपाचे संबंध ह्यामध्ये आहेत. एक संबंध काय आहे? विविध स्तरातील शासनामधील संबंध. विविध स्तर म्हणजे काय? की एक आपण जर भाग जर पाहिला तर एक भाग आहे कोणता? तर केंद्र शासन. आणि जो दुसरा भाग आहे कोणता? तर तो आहे राज्य शासन. म्हणजे पहिला जो काही संबंध आहे तो संबंध आहे ह्या दोघांच्यामध्ये. केंद्र शासन आणि राज्य शासनामध्ये असणारा संबंध यामध्ये सांगेल. आणि दुसरा म्हणजे काय? हे दोन्हीही शासन आणि नागरिक यांच्यामधला संबंध. म्हणजे आपण अभ्यास करत असताना राज्यघटनेचा आपण जेव्हा अभ्यास करतोय तर ह्या राज्यघटनेच्या अभ्यासामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे? तर विविध स्तरावरील शासनामधील संबंध. आता विविध स्तर म्हणजे काय? की केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, यांच्यामधील संबंध असेल. आणि शासन आणि नागरिक, केंद्र शासन आणि नागरिक असेल किंवा राज्य शासन आणि नागरिक असेल, यांच्यामधील जे काही संबंध आहे या संबंधाची निश्चिती करणाऱ्या कायद्यांचा नियमांचा समावेश यामध्ये होतोय. थोडक्यामध्ये आपण आपल्या देशाचा विचार जर केला, भारताची राज्यघटना, तर भारताची राज्यघटना हा एक मूलभूत कायदा आहे. बेसिक फंडामेंटल लॉ आहे हा. घटनेत शासन संस्थेचे साध्य करायचे उद्देश यामध्ये दिलेले आहेत. तसेच तिच्यात घटनात्मक आराखड्याची म्हणजेच विविध स्तरावरील शासकीय संरचनेची आणि अंगाची तरतूद ही केलेली आहे. त्या देशाच्या शासनामध्ये घटना अत्यंत मूलभूत आहे. म्हणजे आपण विचार करत असताना ही भारताची जी काही राज्यघटना आहे किंवा कोणत्याही देशाची राज्यघटना जी आहे ती त्या देशाचा एक मूलभूत कायदा असतोय. आपल्या देशातील नागरिकांनी कोणत्या पद्धतीनं कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहेत, आपल्या देशातील नागरिकांना कोणते अधिकार आहेत, शासन काम करत असताना कोणत्या DPSPचा विचार करून शासनानं काम करणं आवश्यक आहे. तर या सगळ्यांचा जो अभ्यास आहे किंवा या सगळ्यांचं जे वर्णन आहे हे वर्णन ह्या राज्यघटनेमध्ये केलेलं आहे. म्हणजे घटनात्मक आराखडा देखील आहे, अधिकारांची मांडणी देखील केलेली आहे. आणि सर्वसामान्य जे काही नागरिक आहेत, भारतामध्ये राहणारे अनेक स्वरूपात जे काही लोक आहेत, या लोकांनी कोणत्या पद्धतीनं आपले कर्तव्य पार पाडावेत हे देखील ह्या राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे.
आता आपल्याला पाहायचं आहे की राज्यघटनेची रचना आपण बघत असताना 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आलेल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये सध्या एक प्रस्ताविका, 25 भाग, 12 अनुसूची आणि जवळपास 465 कलम आहेत. म्हणजे हा जो काय अंमल आहे भारताच्या राज्यघटनेचा, ही जी काय घटना आहे, या घटनेचा अंमल कधी सुरू झाला तर 26 जानेवारी 1950 पासून हा अंमल सुरू झाला. आणि सध्या ही जी काही प्रस्ताविका किंवा सध्या ही जी काही घटना आहे, राज्यघटना जी आहे, या राज्यघटनेमध्ये एक प्रस्ताविका आहे, 25 भाग आहेत, 12 अनुसूच्या आहेत आणि 465 कलमांचा समावेश होतोय. जी मूळ राज्यघटना होती त्या राज्यघटनेमध्ये एक प्रस्ताविका, 22 भाग, 8 अनुसूची आणि 395 कलम होती. कलमामध्ये पण वाढ झालेली आहे, अनुसूचीमध्ये पण वाढ झालेली आहे, भागामध्ये पण वाढ झालेली आहे. प्रस्ताविका सुरुवातीला जशी एक होती तीच प्रस्ताविका आहे. काही शब्द त्यामध्ये नंतर ऍड केलेले ते आपल्याला पुढे लक्षात येतील. 25 भाग आता झालेले आहेत, अगोदर होते 22 भाग, अगोदर होत्या अनुसूच्या 8 आणि आता अनुसूची ज्या आहेत त्या 12 झालेले आहेत. तर अशा प्रकारे 26 जानेवारी 1950 पासून या भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. आता ह्या शासन व्यवस्थेचा आराखडा जो आहे तो आराखडा आपल्याला पाहायचा आहे. आता आपण पाहिलेलं आहे की भारतीय जी घटनेची रचना होती ती 26 जानेवारी 1950 पासून अंमल सुरू झाला. मूळ घटनेमध्ये एक प्रस्ताविका, 22 भाग, 8 अनुसूची व 395 कलम होती. आणि सध्या एक प्रस्ताविका, 25 भाग, 12 अनुसूची आणि 465 कलम आहेत. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे शासन व्यवस्थेचा आराखडा. भारतात जी काही शासन व्यवस्था आहे ही शासन व्यवस्था कशी आहे तर संसदीय शासन व्यवस्था आहे. भारताच्या घटनेने देशासाठी संसदीय शासन व्यवस्थेची तरतूद केली आहे. ही शासन व्यवस्था कशा आहे तर ही संसदीय शासन व्यवस्था आहे. आणि ह्या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणजे हेड ऑफ द स्टेट हा नामधारी कार्यकारी प्रमुख असतो, तर शासन प्रमुख हेड ऑफ द गव्हर्नमेंट हा खरा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो. भारतात केंद्र स्तरावर राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष, तर पंतप्रधान शासन प्रमुख असतात, तर राज्य स्तरावर राज्यपाल हे नामधारी प्रमुख असतात, तर मुख्यमंत्री शासन प्रमुख असतात. म्हणजे थोडक्यामध्ये ही संसदीय शासन व्यवस्था जी आहे या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये केंद्राचा विचार आपण जर केला तर केंद्रामध्ये राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात. म्हणजे केंद्राचे सर्व जे काही व्यवहार आहेत हे व्यवहार कोणाच्या नावाने होणार आहेत तर राष्ट्रपतीच्या नावाने होणार आहेत. पण वास्तववादी प्रमुख जो आहे हा कोण असणार आहे, पंतप्रधान हे वास्तववादी प्रमुख आहेत. आता इथं दोन इमेज आपल्याला दिसतात. एक आहेत सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सध्याचे जे पंतप्रधान आहेत श्री नरेंद्र मोदी. आता रामनाथ कोविंद हे 14वे राष्ट्रपती आहेत, सध्या कार्यरत आहेत. तसेच नरेंद्र मोदी देखील 14वे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. राज्याचा विचार आपण जर केला तर राज्यामध्ये देखील सेम अशी व्यवस्था आहे. तर राज्यामध्ये देखील राज्यपाल जे आहेत हे नामधारी प्रमुख आहेत आणि मुख्यमंत्री जे आहेत हे वास्तववादी प्रमुख आहेत. म्हणजे शासन व्यवस्थेचा आराखडा आपण बघत असताना ही संसदीय शासन व्यवस्था आहे. आणि ह्या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये राष्ट्रपती केंद्रामध्ये नामधारी प्रमुख असतात, तर राज्यपाल राज्यामध्ये नामधारी प्रमुख असतात. आणि वास्तववादी प्रमुख जे आहेत ते केंद्रामध्ये असतात, पंतप्रधान, आणि राज्यामध्ये असतात, तर मुख्यमंत्री जे आहेत हे वास्तववादी प्रमुख असतात. आणि आता सध्याचा आपण जर विचार जर केला, भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा कार्यकाल किंवा ते कितवे आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर रामनाथ कोविंद जे आहेत राष्ट्रपती हे 14वे राष्ट्रपती आहेत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी जे आहेत पंतप्रधान हे देखील 14वे पंतप्रधान आहेत. राज्याचा विचार आपण जर केला महाराष्ट्र राज्याचा, तर राज्यपाल जे आहेत भगतसिंह कोश्यारी जे आहेत ते राज्यपाल हे 22वे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. तर मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जे आहेत हे 19वे मुख्यमंत्री आहेत. हे देखील आपल्याला माहिती पाहिजे की
जे राष्ट्रपती आहेत हे कितवे राष्ट्रपती आहेत किंवा पंतप्रधान कितवे आहेत. राज्यपाल महाराष्ट्र राज्याचे जे भगतसिंह कोश्यारी जे आहेत हे 22वे राज्यपाल आहेत. आणि मुख्यमंत्री जे आहेत श्री उद्धव ठाकरे जे आहेत ते 19वे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे, भारत हा संघराज्य नसून राज्यांचा संघ आहे. भारताची संसदीय शासन व्यवस्था ही संघराज्यीय प्रकारची व्यवस्था आहे. अर्थात घटनेत भारताचे वर्णन संघराज्य न करता राज्यांचा संघ असा केलेला आहे. त्याबद्दलची माहिती आपण पुढे येणाऱ्या प्रकरणामध्ये पाहणारच आहोत. फक्त भारतात संघराज्य आणि घटक राज्य यामध्ये कार्यकारी व कायदेकारी अधिकारांची विभागणी करण्यात आलेली आहे. मात्र न्यायव्यवस्था एकात्मक असून न्यायिक अधिकाराची विभागणी करण्यात आलेली नाही. म्हणजे कार्यकारी मंडळ असेल, शासन व्यवस्थेची 3 अंग आपण जर पाहिली तर त्यातला एक आहे कार्यकारी मंडळ, दुसरा आहे कायदेकारी मंडळ आणि तिसरा आहे न्याय व्यवस्था. मग त्या अगोदर वरती एक वाक्य आपण इथे लिहिले वा, भारत हा संघ राज्य नसून राज्यांचा संघ आहे. आता राज्यांचा संघ म्हणजे काय की भारतातलं कुठलंही राज्य स्वतःच्या इच्छेनुसार भारतामधून किंवा भारताचं जे अखंडित जे क्षेत्र आहे, कार्यक्षेत्र जे आहे, भौगोलिक क्षेत्र जे आहे, या भौगोलिक क्षेत्रामध्ये जी राज्य आहेत ती राज्य स्वतःच्या इच्छेनुसार त्यातून बाहेर पडू शकत नाहीत. जर आपण युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचा विचार आपण जर केला तर USA जे आहे ती काय आहे, संघ राज्य आहे. पण भारत काय आहे तर राज्यांचा संघ आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे शासन व्यवस्थेची 3 अंगे, एक कार्यकारी मंडळ, कायदेकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था. आता ही शासन व्यवस्थेची 3 अंगे जे आहेत, कार्यकारी मंडळ असेल, कायदेकारी मंडळ असेल, न्याय व्यवस्था असेल, हे दोन्ही ठिकाणी आहे. केंद्र स्तरावर देखील आहे आणि राज्य स्तरावर देखील आहे. आता केंद्र स्तरावर आपण केंद्र शासनाचं किंवा संघ शासन व्यवस्था जे, या संघ शासन व्यवस्थेची कार्यकारी मंडळ आपण जर पाहिलं तर त्या कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश यामध्ये होतोय. तर केंद्र शासन किंवा संघ शासन जे आहे त्या संघ शासन कार्यकारी मंडळामध्ये एकूण 5 घटकांचा समावेश होतोय. एक आहे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी असे 5 घटक जे आहेत हे 5 घटक केंद्र शासन कार्यकारी मंडळामध्ये आहेत. त्याचबरोबर जे केंद्र शासन कायदेकारी मंडळ जे आहे या केंद्र शासन कायदेकारी मंडळामध्ये 3 घटकांचा समावेश होतोय. थोडक्यामध्ये संसदेचा विचार आपल्याला यामध्ये करतोय. त्यामध्ये एक आहे राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा असे 3 घटक ह्यामध्ये असतील. म्हणजे वरती आपण जर पाहिलं तर जे केंद्र शासन किंवा संघ शासन कायदेकारी मंडळ, या कायदेकारी मंडळामध्ये 5 घटक आहेत, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. तसं आपण केंद्र शासन किंवा संघ शासनाचे कायदेकारी मंडळ आपण जर पाहिलं तर कायदेकारी मंडळ म्हणजे काय की ज्या ठिकाणी कायद्याची निर्मिती करण्याची प्रक्रिया केली जाते, थोडक्यामध्ये संसद. तर त्यामध्ये असे एकूण 3 घटक असणार आहेत. एक आहेत राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. तिसरा घटक आहे, तिसरा अंग जे शासन जी काही व्यवस्था आहे तर शासन व्यवस्थेचा तिसरं जे अंग आहे ते आहे न्याय व्यवस्था. संघ शासनाचे किंवा केंद्र शासनाची न्याय व्यवस्था, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय किंवा कनिष्ठ न्याय व्यवस्था असे 3 घटक केंद्र शासनामध्ये आहेत. जसं आपण संघ शासन व्यवस्था आपण पाहतोय तर तशी जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था राज्य शासनामध्ये देखील आहे. संघ शासनामध्ये आपण जसं पाहिलं कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी. त्याच प्रकारे जे राज्य शासन कार्यकारी मंडळ जे आहे तर त्या राज्य शासन कार्यकारी मंडळामध्ये एकूण 4 घटकांचा समावेश होतोय. त्यातला पहिला घटक आहे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता असे 4 घटक जे आहेत हे कशाचे आहेत तर राज्य शासन कार्यकारी मंडळाचे आहेत. संघ शासन कार्यकारी मंडळ आपण जर पाहिलं तर संघ शासनामध्ये काय काय आहे तर राष्ट्रपती आहे, उपराष्ट्रपती आहे, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. तसं आपण राज्य शासनाचे कार्यकारी मंडळ जर पाहिलं तर त्या ठिकाणी राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता यांचा समावेश होतोय. त्यानंतर राज्य शासन कायदेकारी मंडळ, म्हणजे ज्या ठिकाणी कायद्यांची निर्मिती केली जाते. थोडक्यामध्ये जसं संघ शासनामध्ये आपण त्यांना कायदे मंडळ जे आहे
त्या कायदेमंडळाला संसद असं म्हणतोय. तसं राज्यस्तराचा विचार आपण जर केला तर राज्यस्तरावर आपण त्याला काय म्हणतोय, विधानमंडळ असं म्हणत असतोय. विधानमंडळ म्हणजे राज्य शासनाचे काय विधानमंडळ आहे त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतोय, तर त्यातला एक आहे राज्यपाल. राज्यपाल, विधानसभा आणि त्या राज्यामध्ये जर विधान परिषद असेल तर विधान परिषद. महाराष्ट्राचा विचार आपण जर केला तर महाराष्ट्रामध्ये असे 3 घटक यामध्ये येणार आहेत. एक आहेत राज्यपाल, दुसरा आहे विधान परिषद आणि विधानसभा, किंवा राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद असे 3 घटक ह्यामध्ये असतील. राज्य शासन कायदेकारी मंडळामध्ये, संघ शासन कायदेकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा असणार आहे. त्यानंतर ह्यातला शेवटचा जो काही घटक आहे तो राज्य शासन न्याय व्यवस्था. केंद्र शासनाच्या न्याय व्यवस्थेमध्ये 3 घटक होते. एक होतं सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्याय व्यवस्था. तसं आपण राज्य शासनाचा विचार करत असताना न्यायव्यवस्था मंडळ किंवा न्यायमंडळ आपण ज्याला म्हणू शकतोय, तर त्या न्यायमंडळामध्ये काय आहे, तर एकूण 2 घटक आहेत. एक आहे उच्च न्यायालय आणि दुसरा आहे कनिष्ठ न्यायालय. मग अशा प्रकारे आपल्याला ही जी काही प्रस्तावना आहे, ही प्रस्तावना आपल्याला लक्षात आली असेल. सोपी प्रस्तावना आहे, लक्षात ठेवण्यासारखे अनेक घटक आहेत की भारताच्या घटनेचा अंमल कधी सुरू झाला, ज्यावेळी अंमल सुरू झाला त्यावेळी किती भाग होते, किती कलमं होती, त्याचबरोबर शासन व्यवस्थेचा आराखडा, संसदीय शासन व्यवस्था म्हणजे काय, नामधारी कोण असेल, वास्तव प्रमुख कोण असेल, त्याचबरोबर आताचे जे काही सध्याचे जे पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, राज्यपाल किंवा मुख्यमंत्री यांचा विचार आपण जर केला तर ते कितवे आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि शासन व्यवस्थेची 3 अंग, संघ शासन व्यवस्थेची देखील आणि राज्य शासन व्यवस्थेची देखील, कार्यकारी मंडळ, कायदेकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था. ठीक आहे. राहिलेला जो काही घटक आहे, घटना निर्मिती, हा जो काही भाग आहे, हा भाग आपण पुढचा जो काही लेक्चर असेल त्या पुढच्या लेक्चरला आपण घेणार आहोत. ओके, थँक्यू.